सर्वांना नमस्कार. थोडस जगावेगळं काहीतरी या माझ्या युट्यूबच्या नवीन चॅनल मध्ये मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे काही चुका झाल्यास क्षमस्व. मित्रांनो, आज मी आलेलो आहे लोहगाव येथील खंडोबा माळ परिसरातील खंडोबा मंदिराच्या डोंगरावरती. मित्रांनो, अतिशय छान सुंदर असं मंदिर, छोटासा ट्रेकिंग पॉइंट आपण याला म्हणू शकतो. मित्रांनो, मंदिरावरती डोंगरावरती जाण्यासाठी चांगल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या पायऱ्या या ठिकाणी बांधण्यात आलेल्या आहेत. अतिशय सुंदर असा हा खंडोबा माळचा परिसर आपण पाहत आहात. हे पहा मित्रांनो, हा आहे लोहगाव मधील खंडोबा माळ परिसरातील नवीन डेव्हलप होत असलेली लोकवस्ती आपण पाहू शकता. हा संपूर्ण परिसर आता नव्याने डेव्हलप होत आहे. आपण हळूहळू करत वरती मंदिराकडे जात आहोत. डोंगर हा चढायला सोपा आहे, एवढा काही जास्त त्रास नाही होत. थकवा आला तर साईडला बसण्यासाठी पण व्यवस्था केलेली आहे. समजा तुम्हाला जास्त थकवा जाणवत असेल, तुम्ही थोडा आराम करून परत वरती चालत जाऊ शकता. अतिशय सोपं आणि सुंदर असा हा डोंगर. शनिवार आणि रविवार फार मोठी गर्दी या ठिकाणी असते. हा डोंगर म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका यांचा बॉर्डर पॉइंट आहे. बॉर्डर लाईनच म्हणू शकतो आपण याला. हळूहळू आपण वरती मंदिराच्या दिशेने जात आहोत. आपण पाहत आहोत हा लोहगावचा सुंदर असा परिसर. लोहगाव बस स्टॉप पासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर असलेला हा परिसर. शेजारीच वर्ल्ड प्राईड सिटी, ग्लोबल सिटी या नावाने आपण सगळे ते ओळखतो. या जस्ट डोंगराच्या साईडलाच आहे. वरती काय तुम्हाला दाखवतो मी. बरीचशी मंडळी आज दर्शनासाठी आले आहेत. आपण पाहत आहात हा खंडोबा माळचा परिसर. वरून अतिशय सुंदर असं नयनरम्य दृश्य आपण पाहू शकता. आणि मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही आहे प्राईड वर्ल्ड सिटी सॉरी. हा चरोली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा शेवटचा टप्पा, नवीन डेव्हलप होत असलेली ग्लोबल सिटी. आणि वर्ल्ड प्राईड सिटी शेजारीच अजिंक्य डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी पण आहे. तिथून जवळच मित्रांनो, आपण मंदिराच्या जवळपास पोहोचलेलो आहोत. हळूहळू निसर्गात आनंद घेत आणि अशा तऱ्हेने आपण मंदिराजवळ आलेलो आहोत. आणि हेच ते खंडोबाचं मंदिर. या खंडोबाच्या मंदिराच्या नावावरून या परिसराला खंडोबा माळ असे नाव पडले आहे. आपण पाहू शकता, छोटस मंदिर आहे, परंतु एकदम मस्त आनंद देणारं मंदिर. आपण दर्शन करूयात. हा नंदी, त्यानंतर आपण खाली गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊन येऊ. शनिवार आणि रविवार खूप गर्दी येते मित्रांनो या ठिकाणी. हे आहे खंडोबाचं मंदिर. आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून.
एकदम नयनरम्य परिसर आणि या परिसरात वसलेले हे खंडोबाचं मंदिर अतिशय सुंदर. आणि आपण आलो आहोत मंदिराच्या पाठीमाग. ही आहे प्राईड वर्ल्ड सिटी, ग्लोबल सिटी. तब्बल 400 एकरामध्ये नवीन साकारत असलेली सिटी. ही येथे चरोली पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात. आणि हे आहे धानोरी, लोगाव धानोरीचा भाग आपण पाहत आहात. आणि समोर जो छोटा डोंगर दिसतो त्या डोंगराच्या पायथ्याला अजिंक्य डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी. असा हा परिसर. हा लोगावचा मोजेनगरचा भाग. एक संपूर्ण लोगाव वाघोली असा हा परिसर आपण वरून पाहू शकतो. अतिशय शांत वातावरण, निसर्गरम्य परिसर. शनिवार आणि रविवार बऱ्याच माणसाची रेलचेल या भागात असते. डोंगर छोटासा आहे पण मस्त वाटतं. थंड हवा, शुद्ध हवा आणि मन शांतता. यासाठी एक वेळेस अवश्य भेट द्या. ही मंदिराची बॅक साइड. हा मोजेनगरचा भाग, समोर धानोरी लोगावचा भाग आपला. पाहू शकता आपण व्हिडिओच्या माध्यमातून. अतिशय हा रस्ता पाहू शकता आपण. पावसामध्ये या ठिकाणी जपून जावं लागतं. या साईडला पायऱ्या नाहीयेत, पाय घसरू शकतो. त्यामुळे या ठिकाणी थोडं सावधपणे चालावं लागतं. पाहतात आपण व्हिडिओच्या माध्यमातून. एक वेळा सर्वांना विनंती, एक वेळ सर्वांनी या ठिकाणी भेट द्यावी. ही प्राईड सिटी. प्राईड सिटी आणि इकडे लोगाव, या दोन्हीच्या मध्ये बरोबर हा डोंगर आहे. आणि डोंगराच्या पायथ्याशीच वसलेली प्राईड सिटी आणि या साईडला लोगावचा परिसर. कोरवा रोडने आले तर डी.वाय. पाटीलच्या कॉलेजच्या चौकातून आपण पाठीमागच्या डोंगरावरून सुद्धा या ठिकाणी एंट्री करू शकतो. दोन साईडला एंट्रन्स आहेत. एक इकडून लोगाव खंडोबा साईडनं आणि एक डी.वाय. पाटील कॉलेज युनिव्हर्सिटी या साईडनं. हे पावसाचं साचलेलं पाणी. उन्हाळ्यात पाणी पाहायला मिळत नाही. आता जस्ट मागच्या आठवड्यात पाऊस पडल्यामुळे साचलेलं पाणी पावसाचं. या प्राईड सिटीच्या अतिशय सुंदर देखण्या इमारती पाहू शकता आपण. हे साचलेलं पावसाचं पाणी. अतिशय सुंदर परिसर, अतिशय शांतता, शुद्ध हवा पाहू शकता आपण. आणि हे दृश्य फक्त पावसाळ्यातच पाहायला मिळतं. उन्हाळ्यामध्ये इथे काही नसतं. उन्हाळ्यामध्ये संपूर्ण जे हिरवं गवत आता आपण पाहत आहात ते संपूर्ण जळून जातं. गरमी पण जास्त असते इथं. आता आपण परत निघालेलो आहोत मंदिराच्या दिशेनं. हा आपण पाहू शकता हा रस्ता. येताना खाली येताना काय वाटत नाही, जाताना थोडासा त्रास होतो. आणि हे पहा, छोटीशी दरी, छोटीशी आहे पण खतरनाक आहे. पाहू शकता तुम्ही. हे पहा, इथून सावकाशच जावं लागतं. आता ठीक आहे, पण ज्यावेळी पाऊस असेल, पाणी असेल, तेव्हा थोडस जपूनच. कारण या साईडला कोण